हे हाय गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर इथे दादांच्या डोक्यावरती इतक्या उड्या मारू मारू याने एवढा त्रास देऊन छोट्या कारभाऱ्यांना लागली भूक. त्यानंतर मस्त त्याने दूध वगैरे पिलं आणि आज होता संडे आणि आषाढ महिन्यातले काही 1-2 दिवस राहिलेत म्हणून ते देवीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम राहिला होता. त्यासाठी हे पुरणपोळीचा एवढा मोठा घाट घातला होता. तर अख्खी 2.5 किलोची डाळ शिजायला घातली होती, त्यामुळे खूप मोठा स्वयंपाक पण बनला होता. तर त्यानंतर आमच्या दोघा मायलेकराकडे लागलं कांदा चिरण्याचं काम. तर मी इथे बाहेरच बसले होते, कारण कांद्याने खूप डोळ्याला पाणी येतं, त्यामुळे त्याला बाहेरच घेऊन बसले जेणेकरून जास्त त्रास होणार नाही म्हणून. त्यानंतर बघा ते कुठे नाही होत तर वाटणाचं काम लागलं. तर म्हटलं वाटण वगैरे वाटून घ्यावं. तर वाटण वाटता वाटता मस्त आजीबाईसोबत गप्पा मारल्या आणि आजीबाईला पण खूप करमतं आमच्यासोबत गप्पा मारायला. आणि पोरं एक दिवस नाही गेलं तर आजीबाई खूप मिस करते. त्यानंतर बघा इथे आत्याबाईने नैवेद्याची भजी वगैरे तळून घेतली, कोरडई पापडी तळली, आमटीला फोडणी दिली आणि आमटी मस्त कढायला टाकली. त्यानंतर इथे नैवेद्य बनवायचं काम चाललेलं होतं. तर सगळ्यांनी नैवेद्य वगैरे मस्त बनवून घेतले आणि पाहुणे मंडळी पण खूप आले होते. तर त्यामुळे बघा नंतर देवीला आलो आणि देवीला आल्यानंतर भरपूर गर्दी होती, कारण आज रविवार पण होता, सुट्टीचा वार, त्याच्यामुळे मंदिरात खूप गर्दी होती. पण मस्त असा देवदेव वगैरे करून झाला. मस्त देवीचं ओटीभरण वगैरे करून घेतलं. ते तुम्हाला मोठ्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. त्यासाठी चॅनल सब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजेच बेल आयकन हिट करा. तर त्यानंतर बघा मस्तच दिवसभराचा कार्यक्रम पार पाडला. तर संध्याकाळी म्हटले हे कारभाऱ्यांचं काय चाललंय, कशासाठी एवढा पाला काढतात, तर ते विचारच करत होते. तोपर्यंत बघा हे कारभाऱ्यांनी एवढा धूर केला. तर हा धूर कशासाठी केला माहिती आहे का? संध्याकाळच्या वेळी मच्छर खूप येतात ना, त्याच्यामुळे मग हा धूर केला होता जेणेकरून मच्छर पळून जातात. तर कसा वाटला जुगाड नक्कीच सांगा. त्यानंतर बघा एवढी मोठी मेथीची भाजी, जी की फ्रेश नंदुबाईने त्यांना तिकडे पुण्याला नेण्यासाठी आणली होती. तर त्यानंतर हाच धूर कारभारी सगळीकडे घेऊन फिरत होते, कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की मच्छर जातात. त्यासोबत भावाची दृष्ट काढायचा कार्यक्रम पण कारभाऱ्यांनी पार पाडला. तर असे करामती आमचे पण कारभारी आहेत बरं का. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि टेक केअर.